Hi friend, welcome to the SOC Classes Tech YouTube channel. In this video, we are going to learn the class 8 science second chapter health and diseases. Lot to know, lot to discuss as always. But before that, if you haven't subscribed my YouTube channel, please subscribe it and press the bell icon for the latest video update. Let's start this video. Hi friend, second chapter health and diseases. मित्रांनो, हेल्थ म्हणजे काय? तर मित्रांनो, हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस अँड नॉट मेअरली द ॲब्सेन्स ऑफ एनी डिसीजेस. मित्रांनो, हेल्थ म्हणजे काय? तर मित्रांनो, हेल्थ म्हणजे काय? तर रोगाचा नुसता अभाव म्हणजे रोग नसणं, याला आपण आरोग्य म्हणणार नाही. आपल्याला कुठलाच रोग नाही याचा अर्थ आपण निरोगी आहे का? तर नाही. तर फिजिकल, मेंटल अँड सोशियल म्हणजे सामाजिकरित्या वेलबिंगनेस म्हणजे आपण शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या कसं असलं पाहिजे, सदृढ असलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला म्हणता येईल की त्याला काय म्हणता येईल, तर त्यालाच म्हणता येईल आपल्याला हेल्थ. म्हणजे सगळ्या गोष्टी आपण परफेक्ट बसलो पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर डिसीजेस म्हणजे काय? व्हॉट इज द डिसीजेस? तर मित्रांनो, रोग म्हणजे काय? द कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन अ फिजिओलॉजिकल ऑर सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ अ बॉडी इज कॉल्ड ॲज अ डिसीजेस. म्हणजे बघा मित्रांनो, फिजिओलॉजिकल, ठीक आहे, फिजिओलॉजिकल म्हणजे शरीर क्रियात्मक, ठीक आहे, आणि सायकोलॉजिकल म्हणजे मानसिकदृष्ट्या, ठीक आहे, त्याला आपण सायकोलॉजिकल म्हणतो. प्रोसेस ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज द डिसीजेस. म्हणजे ज्या गोष्टी ज्या आपल्या फिजिओलॉजिकल म्हणजे शारीरिक किंवा मानसिक गोष्टीमध्ये बिघाड आणतात, ठीक आहे, अशी स्थिती की ती स्थिती काय करते, आपल्याला सायकोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल आणि फिजिओलॉजिकलमध्ये काही डिस्टर्बन्स निर्माण करतात, तर त्याला आपण म्हणायचं असते रोग. आता रोगाचे मित्रांनो वेगवेगळे प्रकार आहेत. ठीक आहे. तुम्ही बघितलं असेल, यू हॅव मस्ट हर्ड द नेम्स ऑफ द व्हेरियस डिसीजेस लाईक डायबिटीज, कॉमन कोल्ड, अस्थमा, डाऊन सिंड्रोम, हार्ट डिसीजेस एक्सेट्रा. सो रिझन अँड सिम्टम्स ऑल दिस डिसीज आर डिफरंट. प्रत्येक रोग आणि प्रत्येक रोगाची जे सिम्टम्स आहेत, जे त्यांची रिझन आहेत, ते वेगवेगळे असतात. तर आपण बघूया डिसीजेस कोणकोणत्या प्रकारचे असतात. तर मित्रांनो, डिसीजेस बघा मित्रांनो, डिसीजेस आपल्याला दोन प्रकारामध्ये मोडता येतील. एक असतात अकॉर्डिंग टू द ड्युरेशन म्हणजे काळानुसार, अकॉर्डिंग टू द ड्युरेशन म्हणजे काळानुसार म्हणतो. ठीक आहे. अकॉर्डिंग टू द रिझन काही कारणामुळे हे निर्माण होतात. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, अकॉर्डिंग टू द ड्युरेशन त्याच्यामध्ये येतो एक क्रोनिक डिसीज येतात, त्यानंतर त्याच्यामध्ये अक्यूट डिसीज येतात. आता क्रोनिक डिसीज म्हणजे काय? दीर्घकालीन रोग म्हणजे खूप वर्षापासून एखादा आपल्याला गोष्ट आहे, त्या गोष्टीमुळे ती गोष्ट एखाद्या कारणामुळे वाढत गेली, त्याला आपण म्हणूया क्रोनिक डिसीज. अक्यूट डिसीज म्हणजे काय? तर तीव्र रोग. ठीक आहे. अकॉर्डिंग टू द रिझन, आता कारणामुळे बघा, काही कारण कोणते आहेत, तर एक आहे हेरिडिटरी डिसीजेस. हेरिडिटरी डिसीज म्हणजे मित्रांनो, हेरिडिटरी डिसीज म्हणजे त्याला आपण म्हणू अनुवांशिक रोग, जे अनुवांशिक आई वडिलांकडून आपल्याला होतात. ठीक आहे. देन अक्वायर्ड डिसीज. अक्वायर्ड म्हणजे जे उपार्जित रोग असतात, म्हणजे जे एकापासून दुसऱ्याला होतात. ठीक आहे. जे आपण संसर्गजन्य रोग याच्यामध्ये सुद्धा येतात किंवा असंसर्गजन्य सुद्धा रोग येतात. ठीक आहे. किंवा आपल्याला नंतर होतात, आपण जन्मल्यानंतर जे रोग आपल्याला होतात. ठीक आहे. जन्मल्यानंतर एखाद्या गोष्टीत बिघाड झाली त्याच्यामुळे हे रोग होतात. त्याचं आहे इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे जे संसर्गजन्य रोग, फॉर कॉमन कोल्ड, फ्ल्यू, डेंग्यू. ठीक आहे. संसर्गजन्य रोग आहेत. फॉर एक्झाम्पल आता कोरोना. ठीक आहे. हे इन्फेक्शियस डिसीज म्हणजे एकापासून दुसऱ्याला, दुसऱ्यापासून तिसऱ्याला असं होत जातात. नंतर आहे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे ते एकापासून दुसऱ्याला होत नाहीत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल डायबिटीज, हार्ट डिसीजेस. ठीक आहे. हे गोष्टी काय आहेत, तर एका व्यक्तीला झाल्या तर त्याच्या आपण जवळ गेलो किंवा त्याच्या आपण संपर्कात आलो तर आपल्याला होत नाहीत, तर याला आपण म्हणत असतो नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. त्यानंतर बघा, काही जे डिसीज असतात मित्रांनो, ते काय करतात, तर काही ते डिसीज असतात ते आपल्या स्मॉल ड्रॉपलेट ज्यावेळेस आपण थुंकतो, ठीक आहे, त्यावेळेस ते पसरत असतात. ठीक आहे. तुम्ही बघितलं असेल की कोरोना व्हायरससुद्धा थुंकीमधून
पसरतो. तर ज्यावेळेस आपण शिंकतो किंवा खोकलतो त्यावेळेस काय होते, जे आपल्या शरीरामधले जे पाण्याचे ड्रॉपलेट्स आहेत ते काय करतात, हवेमध्ये पसरतात आणि जे चांगले मोठे आहेत ड्रॉपलेट ते ग्राउंडवर पडतात, म्हणजे छोटे छोटे ते बऱ्याच वेळा हवेमध्ये राहतात. त्याच्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला त्याचा संसर्ग होऊ शकतो. आता इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय तर मित्रांनो बघा, द डिसीजेस स्प्रेड थ्रू अ कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड ऑर वेक्टर म्हणजे इन्सेक्ट ऑर अदर ॲनिमल आर कॉल्ड द इन्फेक्शियस डिसीजेस. आता इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय, जे रोग ते दूषित पाणी, दूषित हवा, अन्न किंवा एखाद्या प्राण्यापासून पसरतात, त्याला आपण म्हणतो इन्फेक्शियस डिसीजेस. सो डिसीजेस स्प्रेड थ्रू अ कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड अँड वेक्टर आर कॉल्ड द इन्फेक्शियस डिसीजेस. तर मित्रांनो इथं काही डिसीजेस दिलेले आहेत आपल्याला, ठीक आहे, आणि ते कशामुळे होतात ते पण दिलेलं आहे. त्याला पॅथोजन आपण म्हणतो, कारक, आणि मोड ऑफ इन्फेक्शन, संक्रमणाचं माध्यम कोणतं आहे, नंतर त्यांची सिम्पटम्स म्हणजे लक्षणं कोणकोणती आहेत, प्रिव्हेंटेशन अँड ट्रीटमेंट म्हणजे त्यांचा उपचार काय आहे किंवा आपण त्याला कसं थांबवू शकतो, या सगळ्या गोष्टी आपण दिलेल्या आहे. पहिलं आहे ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस म्हणजे आपण त्याला TB म्हणतो. ट्युबरक्युलोसिसला काय म्हणतो आपण, TB म्हणतो. आता हा TB होत असतो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली, ठीक आहे, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युली हा आहे त्याचा काय आहे, तर हे आहे बॅक्टेरिया आहे. हा बॅक्टेरियामुळे आपल्याला TB होत असतो. आता कसा होतो बघा, स्पिटिंग बाय द पेशंट थ्रू द एअर, स्पिटिंग बाय द पेशंट, जर तो पेशंट थुंकीतून म्हणजे ते जे रोगी आहे त्यांच्या थुंकीतून तो पसरतो किंवा हवेतून पसरतो. त्यानंतर प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ द शेअरिंग ऑफ द मटेरियल ऑफ द पेशंट, म्हणजे जर एखादा पेशंट असेल त्याचं जर वस्तू जर आपण वापरली तर त्यामुळे आपल्याला होऊ शकतो, ठीक आहे. याचे सिम्पटम्स काय, तर क्रोनिक कफ म्हणजे दीर्घकालीन खोकला असतो TBमध्ये. तर ब्लडी स्पिटिंग म्हणजे आपण त्याला रक्तपडणे, थुंकीतून रक्तपडणे म्हणतो. इमॅसिएशन, डिफिकल्ट ब्रेथिंग, ठीक आहे. इमॅसिएशन म्हणजे काय, तर वजन कमी होणे व श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे, हे सर्व गोष्टी ट्युबरक्युलोसिसच्या आहेत. आता याच्यावर प्रिव्हेंटेशन आणि ट्रीटमेंट काय, तर BCG वॅक्सिन त्यासाठी दिली जाते. आयसोलेशन ऑफ द पेशंटला काय करावं लागतं, तर वेगळं ठेवावं लागतं. रेग्युलर मेडिसिन लाईक अ डॉट, आणि डॉटसारखी उपचार पद्धती आपल्याला घ्यावी लागते. त्यानंतर आहे हेपॅटायटिसला आपण म्हणतो जॉइंटिस किंवा कावीळ म्हणतो, ठीक आहे. आता हेपॅटायटिस व्हायरसेस, आता हेपॅटायटिस हा व्हायरसमुळे होतो. आता हेपॅटायटिसचे व्हायरस आहेत, व्हायरस A आहे, व्हायरस B आहे, C आहे आणि व्हायरस D आणि E आहे. तर अशा प्रकारे व्हायरसेस आहेत. आता हे कशामुळे होतो किंवा याचं संक्रमण कसं होते, मोड ऑफ इन्फेक्शन, द कंटॅमिनेटेड वॉटर, शेअरिंग ऑफ निडल्स, ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे बघा पाणी त्याच्यामुळे, किंवा शेअरिंग ऑफ निडल्स, जर आपण सुया वापरल्या हॉस्पिटलमध्ये, एकच सुई जास्त रुग्णांना दिली तर ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा जे रक्त पराधन करतो, ठीक आहे, त्याच्यामुळे सुद्धा हे होऊ शकतं. आता याची सिम्पटम्स कोणती आहेत, तर पहिला आहे ॲनोरेक्झिया म्हणजे भूक मंदावणे, येलो युरिन म्हणजे पिवळी लघवी येणे, जनरल विकनेस म्हणजे कमजोरपणा येणे, ठीक आहे. नवसी म्हणजे काय, त्याला आपण म्हणजे नवसी म्हणजे त्याला आपण मळमळ म्हणू, ठीक आहे. ओमिटिंग म्हणजे उलटी होणे, ग्रे स्टूल म्हणजे काय, तर राखाडी विष्ठा, ठीक आहे. आता याचं ट्रीटमेंट काय, ड्रिंकिंग अ बॉइल्ड वॉटर, प्रॉपर क्लिनिंग ऑफ द हँड्स, आणि काय करायचं, नेहमी उकळलेलं पाणी प्यायचं स्वच्छ हाताने, ठीक आहे. जर हे आपण केलं तर आपण कावीळ होण्यापासून वाचू शकतो. त्यानंतर आहे मित्रांनो डिसेंट्री. तर मित्रांनो हे डिसेंट्री आहे, हे कशामुळे होतं, तर बॅक्टेरिया, व्हायरसेस, शिगेला, बॅसिली, एंटामोइबा, एस्टोलिटिका, ठीक आहे, याच्यामुळे हे ते त्याचे कारक आहेत. आता कशामुळे मोड ऑफ संक्रमण काय आहे, तर हा मित्रांनो हा कंटॅमिनेटेड वॉटर अँड फूड म्हणजे दूषित पाणी व अन्नापासून हे होत असतो. आता वॉटरी स्टूल म्हणजे एकदम पतली हागवण, पेन इन अब्डोमेन आणि पोटामध्ये दुखणे सुद्धा याचं हे असू शकते.
त्यानंतर आहे मित्रांनो ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर. आता याच्यावर ट्रीटमेंट काय आहे किंवा प्रिव्हेंटेशन काय, तर ड्रिंकिंग ऑफ अ बॉइल्ड वॉटर म्हणजे उकळलेलं पाणी पिणे, प्रॉपर स्टोरेज ऑफ द फूड आणि ORS कन्झप्शन. आणि ORS आपल्याला घ्यावं लागतं. कोलेरा म्हणजे त्याला आपण पटकी म्हणतो, विब्रिओ कोलेरी याच्यामुळे तो होत असतो. ठीक आहे, बॅक्टेरियम. तर मित्रांनो कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर हा कशामुळे होतो, तर कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटरमुळे म्हणजे दूषित पाणी आणि अन्न याच्यामुळे सुद्धा होतो. ओमिटिंग सेव्हिअर म्हणजे जास्त प्रमाणामध्ये उलटी होणे, डायरिया म्हणजे हगवून लागणे, क्रॅम्प्स इन लेग्स म्हणजे जे आपले पायामध्ये येतात, पाय दुखतात, त्याला आपण पेटके येतो म्हणतो. ठीक आहे, तर नंतरचा आता उपचार काय, तर फॉलोइंग द हायजेनिक प्रॅक्टिसेस म्हणजे स्वच्छता आपण राखायला पाहिजे. अवॉइडिंग द ओपन प्लेस फूड म्हणजे उघड्यावरचं खाणं आपण खायला नाही पाहिजे. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर उकळलेलं पाणी पण प्यायला पाहिजे. वॅक्सिनेशन अगेन्स्ट द कोलेरा आणि जे काही वॅक्सिनेशन आहे, लस आहे, ते आपण घ्यायला पाहिजे. टायफॉईड त्याला विषमज्वर म्हणतो. सॅल्मोनेला टायफीमुळे हा होत असतो, हा बॅक्टेरियम रोग आहे. कंटॅमिनेटेड वॉटर आणि फूडमध्ये होतो. अनॉरेक्सिया म्हणजे वजन कमी होणे, ठीक आहे, किंवा भूक मंदावणे. हेडेक म्हणजे डोकं दुखणे, रॅश ऑन ॲब्डोमेन पोटावर पुरळ येणे, डिसेंट्री म्हणजे अतिसार किंवा ताप येणे, फेवर अप टू 140 डिग्री म्हणजे ताप येणे खूप. आणि याच्यावर प्रिव्हेंटेशन किंवा ट्रीटमेंट काय, तर ड्रिंकिंग अ क्लीन वॉटर. क्लीन वॉटर आपल्याला प्यायची आहे. वॅक्सिनेशन जे असेल ते आपल्याला घ्यायचे आहे. प्रॉपर डिस्पोजल ऑफ द सीवेज आणि जे सांडपाण्याची विल्हेवाट आपल्याला योग्य प्रकारे करायची आहे, जेणेकरून आपल्याला टायफॉईडसारखे रोग होणार नाही. कारण टायफॉईड हा रोग दूषित पाणी आणि फळामुळे अन्नामुळे होत असतो. तर मित्रांनो सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डे. तर मित्रांनो सध्या स्थितीतील काही महत्त्वाचे रोग, सध्या स्थितीतील महत्त्वाचा रोग म्हणजे आता कोरोनाचाही आहे की नाही. त्यामुळे कोरोनापासून आपण काळजी घ्यायला पाहिजे. घराच्या बाहेर पडायला नाही पाहिजे. स्वच्छ हात आपण 20 सेकंदापर्यंत धुतले पाहिजे साबणाने. ठीक आहे, तसंच जे आपले कपडे आहेत ते नेहमी आपण योग्य प्रकारे धुवूनच घातले पाहिजे. ठीक आहे, एक कपडा आपण 2 दिवस वापरायला नाही पाहिजे, कारण बाहेरून आपण येत असतो बऱ्याच वेळा. तर हे सर्व गोष्टी आपण करायला पाहिजे. तर मित्रांनो आता सध्या पुस्तकामध्ये काय दिलेलं ते आपण बघूया. तर डेंगू, ठीक आहे, मॉस्किटो लेज द एग्स इन द वॉटर लॉक प्लेस अँड देअर बाय देअर पॉप्युलेशन इन्क्रीज. आता सांडलेल्या पाण्यामध्ये काय करतात, तर हे डेंग्यूचं जे मॉस्किटो असतात, ठीक आहे, म्हणजे डास असतो, तो काय करतो, अंडे घालतो आणि त्यापासून त्यांची वाढ होते. डिफरंट स्पेसीज ऑफ मॉस्किटो स्प्रेड डिफरंट डिसीजेस. वेगवेगळ्या प्रकारचे जे डास असतात ते वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांना पसरत असतात. डेंग्यू इज स्प्रेड बाय द ॲडिस इजिप्ती. आणि हा डेंग्यू पसरतो ॲडिस इजिप्तीमुळे. कशामुळे, ॲडिस इजिप्ती हे एक मॉस्किटो आहे. दिस डिसीज इज कॉज बाय द DEN1 and 2 viruses belonging to the type of the फ्लॅव्हिवायरसेस. आता जे हे रोग होतो हा कशामुळे होतो, तर हा रोग होतो मित्रांनो DEN1 or 2 या विषाणूमुळे होतो. ठीक आहे, हे कोणत्या प्रकारचा व्हायरस आहे, हा फ्लॅव्हिवायरस आहे. आणि DEN म्हणजे DEN1 or 2 व्हायरसमुळे होत असतो. आता सिम्पटम्स काय आहेत डेंग्यूचे बघा. तुम्ही घराच्या पत्रावर टाकी असेल किंवा काही असेल, ठीक आहे, तर तिथं तुम्ही बघता की पाणी त्याच्यामध्ये साचलेले असते. त्याच्यामुळे सुद्धा तिथं जे डास असतो तिथं त्यांची अंडी घालतो, त्याच्यामुळे आपल्याला रोग होतात, त्यांची वाढ होते. त्यानंतर आहे सिम्पटम्स काय, अक्यूट फीवर अँड हेडेक. अक्यूट फीवर म्हणजे तीव्र ताप आणि हेडेक म्हणजे डोके दुखणे. ओमिटिंग म्हणजे काय, तर उलटी होणे. ओमिटिंग म्हणजे उलटी होणे. सेकंड पॉईंट आहे पेन इन आय सॉकेट इज व्हेरी प्रोमिनंट सिम्पटम्स. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, डोळ्याच्या खोबणीमध्ये दुखणे. जे डोळ्याची खोबणी असतात त्याच्यामध्ये दुखतं, ठीक आहे, सर्वात महत्त्वाचं सिम्पटम्स आहे. त्यानंतर आहे डिक्रीज इन अ प्लेटलेट्स काउंट दॅट लीड टू द इंटरनल हेमोरेज. ठीक आहे, तर मित्रांनो काय होते, तर डेंग्यू झाला तर इंटरनल शरीरामध्ये जे प्लेटलेट्स असतात आपल्या रक्तामध्ये ते कमी होतात. त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे रक्तस्राव होण्याची शक्यता असते. ठीक आहे, तर हे महत्त्वाचे लक्षण आहेत त्याचे.
नंतर बघायचं मित्र आपल्याला स्वाईन फ्लू, रिझन ऑफ इन्फेक्शन. स्वाईन फ्लूचे काय कारण आहेत हे आपण बघूया. तर मित्रांनो, स्वाईन फ्लू इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्लू ऑकर थ्रू अ पिग्स अँड ह्युमन. आता जे स्वाईन फ्लू आहे त्याचं इन्फेक्शन जे आपल्याला होत असते किंवा तो रोग आपल्याला होतो ते डुकराद्वारे किंवा मानवाद्वारे आपल्याला होत असतो. व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू द स्वीट ऑफ इन्फेक्टेड पर्सन. म्हणजे एखाद्याला जर स्वाईन फ्लू झाला असेल तर त्याच्या घामामधून सुद्धा तो पसरू शकतो. सिमिलरली इट इज अ स्प्रेड थ्रू द सिक्रेशन ऑफ नोज, थ्रोट अँड सलाइवा. तो अशाच प्रकारे नाकातील किंवा घशातील किंवा आपल्या थुंकीमधून सुद्धा तो पसरत असतो स्वाईन फ्लू. त्यानंतर त्याचे सिम्पटम्स काय आहे, डिफिकल्ट इन ब्रेथिंग म्हणजे श्वास घेण्यासाठी त्रास होणे. त्यानंतर आहे सोअर थ्रोट म्हणजे घसा खवखवणे किंवा दुखणे, शरीरामध्ये दुखणे, बॉडी पेन आपण त्याला म्हणत असतो. त्यानंतर आहे डायग्नोसिस ऑफ द स्वाईन फ्लू म्हणजे त्याचे आपण निदान कसं करतो, उपचार कसा करतो. फॉर अ डायग्नोसिस ऑफ द स्वाईन फ्लू लिक्विड फ्रॉम द थ्रोट ऑफ अ पेशंट इज सेंट टू द लॅबोरेटरी. म्हणजे आपल्या जे घशातील द्रव असते ते आपण लॅबोरेटरीमध्ये पाठवतो टेस्ट करण्यासाठी. द डायग्नोस्टिक फॅसिलिटी आर अवेलेबल इन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द व्हायरोलॉजी पुणे. तर मित्रांनो नंतर काय करतात तर ती पाठवल्यानंतर जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही पुणेला आहे हे त्याच्यावर त्याची तपासणी करून सांगतात की त्या व्यक्तीला स्वाईन फ्लू आहे की नाही. म्हणजे त्याचं निदान म्हणजे आहे की नाही हे कसं समजणार आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला टेस्ट करावी लागते. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर बघा स्वाईन फ्लूची जी पहिली केस होती ती मेक्सिकोमध्ये आढळली होती 2019ला. आता स्वाईन फ्लू हा होतो एका व्हायरसमुळे. त्याचं नाव आहे इन्फ्लुएन्झा ए. त्याला आपण H1N1 असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, इन्फ्लुएन्झा त्याला आपण H1N1 सुद्धा म्हणतो. ज्यावेळेस तो पर्सन जर पिग म्हणजे डुकराच्या जर कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्याला हा रोग होण्याची शक्यता असते. त्यानंतर बघूया आपण मित्रांनो एड्स म्हणजे एड्सचा फुल फॉर्म दिलेला आहे अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. आता एड्समध्ये काय होते मित्रांनो, जी आपली रोगप्रतिकार शक्ती कमी आहे किंवा जी आपली इम्युनिटी पॉवर आहे ती कमी होते. आणि इम्युनिटी पॉवर झाल्यामुळे आपल्याला सर्दी जरी झाली तरी आपण त्याचा खूप त्रास आपल्याला होतो. म्हणजे कुठलाही रोग आपल्या शरीरामध्ये लवकर बरा होऊ शकत नाही. कशामुळे तर आपल्या शरीराची जी इम्युनिटी आहे किंवा आपण WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल म्हणतो जे की लढण्याचं काम करतात आपल्या शरीरामध्ये रोगाविषयी, तर ते त्याच्यात नष्ट होत असतात. तर बघूया, दिस डिसीज इज कॉज बाय द HIV ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. आता HIV हा एक व्हायरस आहे, त्याला आपण म्हणतो ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. त्याच्यामुळे एड्स होतो. इन दिस डिसीज द विक्टम सफर फ्रॉम द व्हेरियस डिसीजेस ड्यू टू द प्रोग्रेसिव्ह विकनिंग इन द नॅचरल इम्युनिटी. आता काय होते मित्रांनो, याच्यामध्ये जी आपली नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती आहे, नॅचरल इम्युनिटी आहे ती कमी होते, वीक होते. आणि ती वीक झाल्यामुळे आपल्याला वेगवेगळे रोग जडतात, ते लवकर बरे होत नाहीत. डायग्नोसिस ऑफ द एड्स कॅनॉट बी कन्फर्म विदाउट द टेस्ट इन द मेडिकल लॅबोरेटरीज. आता त्याचं आपण म्हणजे आपण याचं डायग्नोसिस करण्यासाठी आपल्याला टेस्ट करावे लागतात. टेस्ट कोणकोणते आहेत तर ELISA टेस्ट आहे. ठीक आहे, टेस्ट इज यूज फॉर द प्रॉपर डायग्नोसिस. तर ELISA एक टेस्ट आहे, त्या टेस्टच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला HIV आहे की नाही हे आपण माहिती करून घेऊ शकतो. सिम्पटम्स ऑफ एड आर पर्सन स्पेसिफिक. आता जे एड्सचे जे सिम्पटम्स आहेत हे स्पेसिफिक असतात. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय होतं तर व्यक्तीचं वजन कमी होते, हे सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे. व त्याला आजार एखादा झाला तर लवकर बरा होत नाही, थोडा आजार जरी झाला तर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात लक्षण दिसून येतात. तर हे आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो, एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू द टचिंग टू द शेअरिंग द फूड विथ द HIV इन्फेक्टेड. आता एड्स कधी होत नाही तर एखाद्या एड्स पेशंट आहे त्यासोबत आपण त्याला टच केलं किंवा त्याच्यासोबत आपण जेवण केलं तर आपलं HIV होत नाही. आवर बिहेवियर विथ द HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल. त्याच्यामुळे आपला त्यासोबतचा जे वागणूक आहे ती एकदम चांगली असायला पाहिजे. द HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन द आफ्रिकन स्पीसीज ऑफ मंकी.
आता पहिल्यांदा आफ्रिकेच्या माकडामध्ये पहिल्यांदा हा एड्सचा व्हायरस आढळला, HIV चा. अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड UNAIDS 80 to 80% HIV इन्फेक्शन्स इन इंडिया ऑकर थ्रू द अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. आणि नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम याच्यानुसार भारतामध्ये 80 ते 85% जे एड्स होतात ते कशामुळे होतात, तर लैंगिक संबंधातून होतात. त्यानंतर मित्रांनो इन्फेक्शन थ्रू द ॲनिमल. इन्फेक्शन थ्रू द ॲनिमल म्हणजे प्राण्यामार्फत होणारा रोग. ठीक आहे, प्राण्यामार्फत होणारा रोग प्रसार म्हणूया. त्यानंतर पहिला आहे रॅबीज. पहिला रोग काय तिथं प्राण्यामार्फत पसरतो त्याला आपण म्हणतो रॅबीज. दिस इज अ व्हायरल डिसीजेस. आता हे व्हायरल डिसीज आहेत. व्हायरल म्हणजे विषाणूजन्य. ठीक आहे, विषाणूमुळे होतो. इट्स ऑकर ड्यू टू द बाईट ऑफ द इन्फेक्टेड डॉग. हा कादो संसर्ग झालेला कुत्रा, रॅबिट म्हणजे ससा किंवा मंकी जर चावला तर याच्यामुळे, किंवा कॅट असेल तर याच्यामुळे आपल्याला रॅबीज हा रोग होतो. व्हायरस एंटर द ब्रेन वाय न्यूरॉन्स. आता हे काय करतात, जे व्हायरसेस असतात रॅबीजचे काय करतात, न्यूरॉनद्वारे ब्रेनमध्ये पोचतात. हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम्स ऑफ द डिसीजेस. जर रॅबीज झाला तर सर्वात महत्त्वाचा एक आपल्याला लक्षण आहे ते म्हणजे हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिया म्हणजे काय, पाण्याची भीती वाटणे. एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही पाण्याजवळ नेलं, ठीक आहे, तो त्याला भीती वाटते पाण्याची, म्हणजे तो कसा आहे, हायड्रोफोबिया त्याला झालेला आहे, म्हणजे त्याला रॅबीज झालेला आहे. इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम्स. इन दिस केस द विक्टम शोज द एक्स्ट्रीम फिअर फॉर द वॉटर. तो काय करतो, पाण्याला एकदम भीतो. रॅबीज इज अ फॅटल डिसीज. याच्यामुळे मृत्यूसुद्धा होऊ शकतो. However, the fatality can be prevented by timely vaccine before the onset of symptoms. आणि हे आपण याच्यापासून बचाव करू शकतो, पण कधी, जर आपण वेळेत जर उपचार किंवा जर आपण वेळेत जर त्याची लस जर घेतली तर आपण याच्यापासून वाचू शकतो. सिम्पटम्स स्टार्ट टू अपिअर विथिन द 90 to 175 डेज डॉग बाईट. आणि याचे जे सिम्पटम आहेत ते जवळपास आपल्याला 95 डेज किंवा 175 डेज नंतर आपल्याला दिसायला सुरुवात होतात एकदा डॉग चावल्यानंतर. तर अशा प्रकारचा मित्रांनो हा रेबीज हा रोग आहे. तर मित्रांनो याचं रॅबीजचे बघा सिम्पटम्स काय, फीवर फॉर 2 to 12 वीक, 2 ते 12 वीकपर्यंत ताप असणे. फॉर एक्झजनरेशन इन बिहेवियर. जनरेशन म्हणजे मित्रांनो त्याच्यामध्ये काय होते, अतिशोक्ती करत वागणे, म्हणजे काही गोष्ट म्हणजे मोठेपणा सांगणे सोप्या भाषेमध्ये. हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटणे. तर हे सर्व मित्रांनो हे लक्षण आहेत कशाची, तर रेबीज या लक्षणाची. नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. मित्रांनो नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय, जे रोग, ठीक आहे, जे रोग एकापासून दुसऱ्याला होत नाहीत. द डिसीजेस विच डू नॉट अकर थ्रू अ इन्फेक्शन, संक्रमण किंवा त्यांचा प्रसार होत नाही, बॉडी कॉन्टॅक्ट आर कॉल्ड द नॉन इन्फेक्शियस डिसीज. म्हणजे जे रोग ज्याचं संक्रमण पसरत नाही, ठीक आहे, किंवा त्याला आपण स्पर्श केला तर त्याच्यामुळे ते आपल्याला होत नाही, अशा डिसीजना आपण काय म्हणतो, तर त्यांना आपण म्हणतो नॉन इन्फेक्शियस डिसीज. फॉर एक्झाम्पल बघा, कॅन्सर. एखाद्या व्यक्तीला जर कॅन्सर असेल किंवा मधुमेह असेल तर तो आपल्याला होईल का, त्याला स्पर्श केला किंवा त्यासोबत जेवण केलं तर नाही. तर असे रोग असतात ते नॉन इन्फेक्शियस डिसीजेस असतात. आता नंतर आहे मित्रांनो त्यातला आता नॉन इन्फेक्शियस डिसीजमधला आहे पहिला आहे कॅन्सर. अनकंट्रोल अँड अबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड द कॅन्सर. अबनॉर्मल म्हणजे पेशीची अनियंत्रित वाढ होणे, ठीक आहे, त्याला आपण कॅन्सर म्हणतो. ठीक आहे, ग्रुप ऑफ लम्स ऑर कॅन्सरस सेल इज कॉल्ड ॲज अ मलिग्नंट. आता बघा मित्रांनो जिथं वाढ होते किंवा ज्या पेशीमध्ये वाढ होते त्याला आपण काय म्हणतो, मलिगंट म्हणतो. काय म्हणतो, मलिग्नंट, ठीक आहे, मलिग्नंट ट्यूमर म्हणतो त्याला. The cancer can occur in a various organ like lungs, mouth, tongue, stomach, breast, uterus, skin and tissue like a blood. तर आता हा कॅन्सर आपल्याला वेगवेगळ्या भागांना होऊ शकतो. माउथ, लंग,
त्यानंतर स्टमक, ब्रेस्ट, युटेरस, स्किन अँड टिश्यूला म्हणजे उतीलासुद्धा होऊ शकतो. आता रिझन काय त्याची होण्याची, तर कन्झप्शन ऑफ द टोबॅको म्हणजे जर आपण धूम्रपान केलं असेल, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम म्हणजे दारू, लॅक ऑफ फायबर कंटेंट इन अ फूड, जास्त फायबर म्हणजे लॅक ऑफ म्हणजे जे फळभाज्या असतात तर त्याच्यामधून त्याचा समावेश नसणे, कशाचा तर फायबरचा. देन आहे एक्सेसिव्ह कन्झप्शन ऑफ द जंक फूड असतात म्हणजे पिझ्झा, बर्गर, ठीक आहे, बाहेरचं अन्न त्याला आपण जंक फूड म्हणतो, ते जास्त सेवन केल्यास. सो दीज आर द सम ऑफ द पॉसिबल रिझन. सो वन ऑफ द रिझन इज दॅट हेरिडिटी मे बी ऑल्सो बी द रिझन, म्हणजे अनुवांशिक सुद्धा असू शकते. जर आईवडिला कोण, ठीक आहे, आईवडिलाला जर तशा प्रकारचं काही झालं असेल तर मुलांना होण्याची शक्यता असते, ठीक आहे. हेरिडिटी सुद्धा रिझन त्याच्या मागं असू शकते. तर मित्रांनो याचे सिम्पटम्स काय आहेत बघा कॅन्सरचे, क्रोनिक कफ, दीर्घकालीन खोकला, हॉर्स वॉइस म्हणजे आवाज घोंगरा येणे, डिफिकल्टी इन स्वेलिंग गिळताना आपल्याला त्रास होणे, इनक्युरेबल स्कार अँड इन्फ्लेमेशन म्हणजे उपचार करूनही बरा न होणे, ठीक आहे, किंवा लम्स इन अ ब्रेस्ट स्तनात किंवा स्तनात गाठी निर्माण होणे, अनएक्सप्लेन वेट लॉस आणि वजनामध्ये घट होणे. आता मॉडर्न डायग्नोस्टिक अँड ट्रीटमेंट ऑफ द कॅन्सर, तर त्याचं निदान कसं करायचं आणि त्याचा उपचार कसा करायचा इथं दिलेला आहे. तर बघा मित्रांनो, द व्हेरियस टेक्निक लाईक सिटी स्कॅन आहे, MRI स्कॅन आहे, मॅमोग्राफी आहे, बायोप्सी आहे, आर यूज टू डायग्नोसिस ऑफ द कॅन्सर. तर या सर्व गोष्टी आपण कॅन्सर ओळखण्यासाठी करत असतो. इन केस ऑफ द ट्रीटमेंट अलॉंग अ कन्व्हेन्शनल मेथड लाईक अ केमोथेरपी, radiation therapy and surgery, modern techniques like robotics and laparoscopic surgery are also followed. त्याचप्रकारे याच्या उपचारावर आपण केमोथेरपी असेल, रेडिएशन थेरपी असेल, सर्जरी असेल, या सगळ्या गोष्टी ॲज अ उपचार म्हणून, ॲज अ ट्रीटमेंट म्हणून आपण फॉलो करत असतो. त्यानंतर आहे मित्रांनो, कंट्रोल डाईट हेल्प टू प्रिव्हेंट द सम टाईप ऑफ द कॅन्सर. जर आपण आपल्या आहारावर नियंत्रण ठेवलं तर काही प्रकारच्या कर्करोगापासून आपलं संरक्षण होऊ शकतं. फिजिकल एक्झरसाइज अलॉंग विथ द मॉडर्न ट्रीटमेंट इज मोर बेनिफिशियल टू क्युअर द कॅन्सर. त्यासोबतच काय करायचं तर उपचार करायचा, सोबतच रोज व्यायाम करायचा, या गोष्टीपासून आपण कॅन्सरपासून वाचू शकतो. अवॉइड द ॲडिक्शन लाईक अ टोबॅको, चिविंग अँड स्मोकिंग. तंबाखूचे सेवन आणि धूम्रपान यासारख्या व्यसनापासून आपण दूर राहिलं पाहिजे. सो दिस ऑल्सो हेल्प टू प्रिव्हेंट द लाईक अ कॅन्सर डिसीजेस. त्यानंतर आहे डायबिटीज. डायबिटीज मित्रांनो, त्याला आपण मराठीमध्ये मधुमेह असं म्हणतो. द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस इन अ पँक्रीज कंट्रोल द लेवल ऑफ द शुगर ग्लुकोज इन अ ब्लड. आपल्या ब्लडमध्ये जे ग्लुकोज असते, जे शुगर असते, त्याला कंट्रोल करायचं काम कोण करते तर इन्सुलिन करते. कोण करते? इन्सुलिन करते. आणि जी इन्सुलिन जी निर्माण होते ते होत असते पँक्रियाजमध्ये. कुठं होत असते? पँक्रियाजमध्ये. इफ द इन्सुलिन इज सिक्रेटेड इन अ लो क्वांटिटी, तर कमी प्रमाणामध्ये जर इन्सुलिनची निर्मिती झाली तर ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल. त्यामुळे ग्लुकोजची जी लेवल असेल आपल्या रक्तामधली किंवा साखरेची जी लेवल आहे दॅट कॅनॉट बी कंट्रोल, ती कंट्रोल होत नाही. दिस डिसऑर्डर इज कॉल्ड ॲज अ डायबिटीज. आणि हे कंट्रोल न झाल्यामुळे किंवा याच विकाराला आपण काय म्हणतो? डायबिटीज असं म्हणतो. आता सिम्पटम्स काय आहे? सिम्पटम्स विच कॅनॉट बी इग्नोर्ड. आता सिम्पटम्स आपल्याला हे दुर्लक्ष करता येत नाही. तर बघा, फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट द नाईट, आणि वारंवार लघवी येणं रात्रीच्या वेळी. इन्क्रीज द ओबेसिटी अँड वेट लॉस, वजन खूप वाढणे किंवा अचानकच कमी होणे, हे सुद्धा याचं महत्त्वाचं आहे. रिझन फॉर डायबिटीज. आता रिझन काय असतात डायबिटीज होण्याचं? पहिलं आहे हेरिडिटरी, म्हणजे अनुवंशिक आहे, आईवडिलाला असेल तर आपल्याला होऊ शकतो. त्यानंतर ओबेसिटी, अति लठ्ठपणा. त्यानंतर आहे लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज, व्यायाम न करणं, ठीक आहे, कष्टाचा अभाव म्हणू त्याला आपण. आणि मेंटल स्ट्रेस म्हणजे मानसिक ताणतणाव असणं, हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामधला. म्हणजे जर आपल्याला
आहारासोबतच काय करावं लागेल, एक्झरसाईजसुद्धा करावी लागेल. त्यासोबत आहे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहेत बघा मित्रांनो. फॉलोइंग द प्रॉपर डाईट, मेडिसिन अँड एक्झरसाइज अंडर द सुपरविजन ऑफ द डॉक्टर हेल्प टू कीप द डायबिटीज अंडर कंट्रोल. तर मित्रांनो प्रॉपर डाईट घेतला, मेडिसिन जर घेतली आपण आणि योग्य ते व्यायाम केला तर नक्कीच आपल्याला या रोगावर नियंत्रण मिळवता येईल. तर बघा मित्रांनो, इंडिया हॅज द लार्जेस्ट नंबर ऑफ द डायबिटीज पेशंट इन द वर्ल्ड. जगामध्ये सर्वात जास्त जे पेशंट आहेत डायबिटीजचे ते इंडियामध्ये आहेत. ॲट प्रेझेंट अप्रॉक्सिमेटली 7 करोड डायबिटीज पेशंट आर प्रेझेंट इन द कंट्री. जवळपास 7 करोड डायबिटीज पेशंट आहे आपल्या देशामध्ये. त्यानंतर आहे मित्रांनो नॉन इन्फेक्शियस डिसीजमध्ये आहे हार्ट डिसीज. हार्ट डिसीज म्हणजे हृदयविकार आपण त्याला म्हणूया. डिसीज म्हणजे एक प्रकारचा विकार आपण त्याला असं म्हणतो. तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं बघा. The efficiency of the heart decreases due to the decreases the blood supply and thereby the oxygen and nutrition supply to the heart muscle. तर मित्रांनो आता हार्ट डिसीज म्हणजे काय, तर इफिशियन्सी ऑफ द हार्ट म्हणजे कार्यक्षमता आपल्या हृदयाची कमी होणे. कशामुळे, तर हृदयाला रक्ताचा पुरवठा कमी झाल्यामुळे. ठीक आहे, रक्ताचा पुरवठा कमी झाला त्याच्यामुळे आपल्या ज्या हृदयाला आहे ऑक्सिजन आणि जे न्यूट्रियन्स असतात, पोषक घटक असतात ते भेटत नाही. त्याच्यामुळे काय होईल, आपण हार्ट डिसीज निर्माण होतात. ड्यू टू दिस हार्ट हॅज टू परफॉर्म द मोर वर्क टू लीड द स्ट्रेस ऑन इट. त्याच्यावर जास्त लोड पडतो हृदयावर ऑक्सिजनची कमतरता झाल्यामुळे. ठीक आहे, दिस मे कॉज द हार्ट अटॅक. त्याच्यामुळे हृदयविकाराचा झटका आपल्याला येऊ शकतो. इफ द समवन हॅज अ हार्ट अटॅक, जर कोणाला हार्ट अटॅक येत असेल, ठीक आहे, इमिजिएट कन्सल्टेशन ऑफ द डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. तर त्या व्यक्तीला डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घेणं महत्त्वाचं ठरते. वन शुड नॉट इग्नोर दिस सिम्पटम्स. हे सिम्पटम्स आपण विसरायला नाही पाहिजे किंवा दुर्लक्ष करून चालणार नाही. कोणकोणत्या, सिव्हिअर चेस्ट पेन, जर छातीमध्ये तीव्र दुखत असेल तर. पेन इन अ शोल्डर, जर शोल्डरमध्ये दुखत असेल म्हणजे खांद्यामध्ये. नेक अँड आर्म, मानेमध्ये आणि बाहूमध्ये दुखत असेल. क्रॅम्प इन हॅड, हात आखडणे. त्यानंतर आहे अनइझीनेस. ठीक आहे, म्हणजे त्याला आपण अनइझीनेस म्हणजे अस्वस्थता आपण म्हणूया. त्यानंतर आहे ट्रेमोर म्हणजे कंप पावणे. ठीक आहे, एकदम आपण घाबरल्यासारखं होणे, हात थरथर कापणे. ठीक आहे, आता याची कारणं काय तर बघू मित्रांनो. तर याची कारणं आहे हार्ट अटॅकची. रिझन फॉर द हार्ट अटॅक, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, डायबिटीज, हायपरटेन्शन, ओबेसिटी, लॅक ऑफ द फिजिकल एक्सरसाइज, व्यायाम कमी करणं, हेरिडिटरी किंवा अनुवांशिकता असू शकतो, मेंटल स्ट्रेस, अँगर किंवा ॲनेक्झिटी म्हणजे रागीटपणा किंवा चिडचिड, चिंता करणं, या सर्व गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. तर बघा मित्रांनो, आता याच्यावर हार्ट डिसीज आहे त्यांच्यावर काही काही आपल्याला उपचार आहेत. ते कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये आहे एन्जिओप्लास्टी आहे, बायपास सर्जरी आहे, ओपन हार्ट सर्जरी आहे, हार्ट ट्रान्सप्लांट आहे, इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट्स आहे, इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर आहे. तर हे त्याच्यावर उपचार पद्धती आहेत. ठीक आहे, हार्ट डिसीज संबंधी आहेत या सर्व. ठीक आहे, द फर्स्ट एड ऑफ द हार्ट डिसीज. जर असा हृदयविकार असेल तर फर्स्ट एड काय असायला पाहिजे, म्हणजे आपण प्रथम उपचार काय करायला पाहिजे, तर फर्स्ट कॉल द 108 फॉर द ॲम्ब्युलन्स. सर्वात अगोदर आपण ॲम्ब्युलन्सला कॉल करायला पाहिजे 108वर. चेक द कॉन्शियसनेस ऑफ द पेशंट बाय शेकिंग द शोल्डर्स. त्याच्या खांद्याला हलवून त्याला नेहमी आपण काय करायला पाहिजे, त्याला शुद्ध राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कीप द पेशंट लेईंग ऑन द बॅक इन हॉरिझॉन्टल पोझिशन इन यार्ड सरफेस अँड परफॉर्म द कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. ठीक आहे, त्याला आपण काय करायला पाहिजे, तर त्याला आपण कडक पृष्ठावर झोपून त्या छातीवर आपण दाब द्यायला पाहिजे. ठीक आहे, इन दिस प्रेस द सेंटर ऑफ थोरॅक्स. तर आपण काय करायला पाहिजे, सेंटर ऑफ थोरॅक्सला आपण त्याला दाबायला पाहिजे ॲटलिस्ट 30 टाइम्स ॲट द रेट ऑफ 100 to 120 स्ट्रोक पर मिनिट. तर आपण जवळपास
30 वेळा दाबायला पाहिजे अशा, आणि एका मिनटामध्ये आपला रेट असला पाहिजे 100 ते 120 वेळा आपण दाबलं पाहिजे एका मिनटामध्ये, असा आपला रेट असला पाहिजे. तर असे हे फर्स्ट ट्रीटमेंट आहे. त्यानंतर आहे मित्रांनो मिसयूज ऑफ मेडिसिन, म्हणजे औषधाचा गैरवापर. बघा मित्रांनो, समटाईम्स सम पीपल टेक द मेडिसिन विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ द डॉक्टर. बऱ्याच वेळा काय करतात लोक डॉक्टरच्या सल्ल्याविषयी औषधे घेतात. ओव्हरडोज ऑफ मेडिसिन मे अफेक्ट अवर बॉडी. तर जास्त प्रमाणात जर घेतला तर आपल्या बॉडीला त्याचा परिणाम भोगावा लागू शकतो. फॉर एक्झाम्पल ओव्हरडोज ऑफ अ पेन किलर मे डॅमेज नर्वस सिस्टीम. तर जास्त प्रमाणात जर पेन किलर गेला तर नर्वस सिस्टीम आपली डॅमेज होऊ शकते, एक्सक्रेटरी सिस्टीमसुद्धा डॅमेज होऊ शकते, लिव्हरसुद्धा आपण डॅमेज होऊ शकते. ओव्हरडोज ऑफ अँटीबायोटिक्स मे लीड टू नवसा. आणि जे अँटीबायोटिक जर जास्त प्रमाणात घेतले तर आपल्याला मळमळ, स्टमक एक म्हणजे पोट दुखणे, त्यानंतर आहे डिसेंट्री म्हणजे त्याला आपण पातळ हगवण म्हणतो, रॅशेस म्हणजे त्याला आपण पुरळ येणे म्हणू, व्हाईट पॅचेस ऑन टंग म्हणजे जिभेवर पांढरे चट्टे पडणे. तर या सगळ्या गोष्टी होतात ज्यावेळेस आपण डॉक्टरांच्या सल्ल्याविषयी औषधी घेतो. तर मित्रांनो आपण बघितलं की औषधाचा गैरवापर कशा प्रकारे होतो. आता मित्रांनो जी महागडी औषधी असतात, ठीक आहे, तर ती औषधी खूप महागडी असतात व सर्वसामान्यांना मिळणं ठीक नसते. ठीक आहे, त्यासाठी काही जेनेरिक औषधी असतात. ठीक आहे, जेनेरिक औषधीमध्ये बघूया काय असते ते. जेनेरिक मेडिसिन आर ऑल्सो नोन ॲज अ जनरल मेडिसिन. हे जनरल मेडिसिन सुद्धा म्हणून ओळखतो. दीज आर मॅन्युफॅक्चर्ड अँड डिस्ट्रीब्युटेड विदाउट एनी पेटेंट. म्हणजे याला कुठलाही पेटेंट नसतो. दीज मेडिसिन आर ॲट फा इन द क्वालिटी विथ ब्रँडेड मेडिसिन. जवळपास ब्रँडेड जे मेडिसिन असतात त्यांच्यासारखा याला दर्जा असतो. द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दिस मेडिसिन आर व्हेरी लो ड्यू टू द फ्युअर एक्सपेन्स ऑन रिसर्च ॲज देअर फॉर्म्युला इज रेडिली अवेलेबल. आता हे असतात, हे कसे असतात ते यांचा फॉर्म्युला ऑलरेडी रेडी असतो आणि जनरल मेडिसिन असतात त्याच्यामुळे यांचा किंमत पण कमी असते आणि हे तेवढे महागडे पण नसतात. तर मित्रांनो आपण काय करू शकतो, इझिली ह्या मेडिसिन ऑब्टेन करू शकतो, मिळू शकतो. ठीक आहे, हेल्थ कार्ड अँड जन समाधान हे ॲप्लिकेशन आहे, यांच्या माध्यमातून आपण जेनेरिक औषधी मिळवू शकतो. त्यानंतर आहे लाईफस्टाईल अँड डिसीजेस, म्हणजे जे आपलं जीवनशैली आहे आणि त्यांच्यापासून होणारे आजार. त्यानंतर लाईफस्टाईल इन्क्लूड द डेली रुटीन अँड द टाईप ऑफ द फूड. आता लाईफस्टाईल म्हणजे काय, तर जीवनशैली म्हणजे काय, तर जो आपण रोज आहार घेतो किंवा दिवसाची जी कामं करतो तर त्याला आपण आपली लाईफस्टाईल म्हणूया, म्हणजे रोज आपण जे जीवन जगतो त्याला. नावडेज हॅबिट लाईक स्टेईंग इन अ बेड स्टिल द मॉर्निंग अँड गोइंग टू द बेड लेट इन अ नाईट. आता सवय झालेलं आहे, सकाळी उशिरा उठणं आणि रात्री खूप उशिरा झोपणं ही एक सवय झालेली आहे. फ्रिक्वेंट चेंज इन अ मील टायमिंग, आणि जेवणामध्ये सुद्धा जेवणाच्या वेळेमध्ये सुद्धा बदल होणं. लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज, व्यायामसुद्धा कमी करणं. आणि कन्झप्शन ऑफ द जंक फूड, आणि जंक फूड जास्त प्रमाणामध्ये कन्झ्युम करणं एक्सेट्रा. दिस हॅव बीन इन्क्रीज ड्यू टू दिस सच पीपल आर गेटिंग अ सिक फ्रिक्वेंटली. त्याच्यामुळे असे लोक काय करतात, लवकर आजारी पडतात. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ द बिकमिंग अ सिक इज टू बी लोअर, जर आजार पडण्याचे प्रमाण जर कमी असेल तर पीपल शुड फॉलो द राईट लाईफस्टाईल. तर मित्रांनो, तर अशा लोकांनी काय करायला पाहिजे, अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्यांची लाईफस्टाईल त्यांनी सुधारायला पाहिजे. इट मस्ट इन्क्लूड द सफिशियंट स्लीप, त्यांनी योग्य झोप घ्यायला पाहिजे, राईट फूड योग्य ते आहार घ्यायला पाहिजे, योगासनाज म्हणजे योगासन करायला पाहिजे, प्राणायाम, फिजिकल एक्झरसाइज शुड ऑल्सो बी ॲज पर वन्स ऑन कॅपॅसिटी. जे आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण एक्झरसाइज करायलाच पाहिजे. प्राणायाम अँड योगा शुड बी परफॉर्म अंडर द एक्सपर्ट सुपरविजन. ठीक आहे, तर एक्सपर्ट सुपरविजन असेल ते बघू शकता किंवा तुम्ही टी व्हीवर किंवा मोबाईलवर सुद्धा बघू शकता. ठीक आहे, स्वामी रामदेव हे आपल्याला नेहमी योगासने सांगत असतात, त्यांची व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. तर आता वॅक्सिनेशन बघा, वॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द इन्फेक्शियस डिसीज. आता जे इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे एकापासून दुसऱ्याला होतात तर त्यासाठी वॅक्सिनेशन अतिशय महत्त्वाची आहे.
कलेक्ट द वॅक्सिनेशन शेड्यूल चार्ट फ्रॉम द नियरबाय क्लिनिक अँड स्टडी इट. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर वॅक्सिनेशन चार्ट गोळा करायचा आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला याचे जे क्वेश्चन दिलेले आहेत तर ते तुम्हाला हवे असतील, बाजूला दिलेले आहेत, तर ते क्वेश्चन मी तुम्हाला घेऊन येईल पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये ती क्वेश्चन काही मी काही जमा केले नाहीत, गोळा काही केले नाहीत. जर तुम्हाला हवे असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते उपलब्ध करून देईल. देन डू यू नो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिक्लेअर द प्रधानमंत्री जन औषधी योजना on 1st July 2015. In this scheme, the best quality medicine are made available in the affordable prices to the citizen. Jan औषधी स्टोअर आर लॉन्चेस फॉर द पर्पज. आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काय केलेलं आहे, जन औषधी स्टोअर लॉन्च केलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून लोकांना महागडी औषधी आणि चांगल्या प्रकारे औषधी आहे ती लोकांना योग्य दरामध्ये मिळतील. ठीक आहे. त्यानंतर आहे इंडियन कंपनीज एक्सपोर्ट द जेनरिक मेडिसिन टू द लार्ज स्केल. आणि त्यांनी सुद्धा ती जेनरिक मेडिसिन आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये हे उपलब्ध करून एक्सपोर्ट करायला सुरुवात केलेली आहे. जवळपास 80% मेडिसिन यूज आर जेनरिक. अमेरिका हे जवळपास 80% जे मेडिकल यूज करते ते जेनरिक मेडिसिन असतात. ड्यू टू दिस हंड्रेड्स ऑफ बिलियन मनी इज सेव्ह. त्याच्यामुळे 100 ऑफ बिलियन मनी सेव्ह होतात. जेनरिक मेडिसिन म्हणजे जे जनरल असतात, जसं की तापीवर, सर्दीवर जे आपण जेनरिक मेडिसिन, जेनरिक गोळ्या घेतो, ठीक आहे, तर त्याला आपण जेनरिक मेडिसिन असं म्हणतो. तर मित्रांनो, काही महत्त्वाचे डेज इथे दिलेले आहेत ते आपण बघूया. 7 एप्रिलला असतो वर्ल्ड हेल्थ डे. 29 सप्टेंबरला असतो वर्ल्ड हार्ट डे. 14 जूनला असतो वर्ल्ड ब्लड डोनेशन डे. 14 नोव्हेंबरला असतो वर्ल्ड डायबिटीज डे. अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स. मित्रांनो, ब्लड डोनेशन सर्वात महत्त्वाचं आहे. 1 unit blood donate by one person can fulfill the need of their person at time. For example, RBC, WBC and platelets. One can save the life of 12 person by donating the blood for the 4th time year. जर आपण वर्षातून 4 वेळा रक्त दिलं तर वर्षातून जवळपास 12 रुग्णाचे जीव वाचू शकतात. तर मित्रांनो, रक्तदान करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, हा सगळा व्हिडिओ आपण बघितला. व्हिडिओमध्ये काही प्रश्न असतील, तुम्हाला काही विचारत असेल, नक्की आम्हाला विचारू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे. किंवा तुम्हाला जर ते बाजूच्या पुस्तकाचे जे प्रश्न आहेत ते जर हवे असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करा किंवा व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये करा. नक्कीच आम्ही तुम्हाला ते क्वेश्चनसुद्धा अवेलेबल करून देऊ. व्हिडिओ खूप मोठा झाला असता जर ते आपण प्रश्न बघितले असते तर त्याच्यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ बनवूया.